और ईमान होता है, वही जाके वो अल्लाह और वो भगवान होता है। परंतु प्रत्येक नारीमध्ये एखादा तरी अशी हॉबी असते, एखादा सुप्त कलागुण असतो की जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी प्रोफेशनल लाईफमध्ये फॅमिली लाईफमध्ये बिझी होऊन जातो तेव्हा कुठेतरी ती आपली हॉबी मागे पडून जाते. जिसे दिल जान ना पाए एक आगे जाके इस तरह से सांस बनते हैं, होते पुत्रों को खिलाते हैं. आणि एक कन्या से एक महिला तक हुआ जो प्रवास है, तुम खो चुकी जीवन में सुंदर प्यारे से सपने, देह से भीगे अंचल में मन का साहस खोना होगा. तुमको अपनी संध रेखा से एक संधि पत्र लिखना होगा. तुमको अपनी स्मित रेखा से संधि पत्र लिखना होगा. या ओळी कुमार विश्वासच्या आहेत त्या या प्रत्येक नारीच्या जीवनामध्ये समर्पित आहेत. आज आतापर्यंत आता मी सुद्धा 40ला पोहोचलेली आहे, परंतु ह्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक नारी, एक स्त्री, एक जननी, एक माता, एक लेडी म्हणून तुम्हाला प्रत्येक स्वानंदी सख्यांना मला एक सांगायची इच्छा आहे की आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा नारीमध्ये फ्लेक्सिबिलिटी असते, नारीमध्ये प्रत्येक मनाला मुरड घालण्याची ती क्षमता असते. परंतु प्रत्येक नारीमध्ये एखादा तरी अशी हॉबी असते, एखादा सुप्त कलागुण असतो की जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी प्रोफेशनल लाईफमध्ये फॅमिली लाईफमध्ये बिझी होऊन जातो तेव्हा कुठेतरी ती आपली हॉबी मागे पडून जाते आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर सगळ्यांना एक सांगते, जीवन खूप सुंदर आहे, आपण एकदाच जगतो, एकदाच मरतो. स्त्री जीवन सुद्धा आपल्याला एकदाच मिळतो, पुढे मिळणार आहे की माहित नाही, मागचं आठवत नाही. त्यामुळे प्रत्येक सख्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे आवडेल, काहीही आवडू दे, कुणाला डान्स करायला आवडतो, कुणाला लिहायला आवडतं, कुणाला वाचायला आवडतं, कुणाला गप्पा मारायला आवडतात. पुढे घरगुती करत असताना सुद्धा आता मधुरा रेसिपी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर मधुराने सुद्धा स्वतःचं किचन थ्रू चालू केलं होतं आणि नंतर तिने स्वतःचं ते मंच स्वतःच निर्माण केलेला होता. त्यामुळे प्रत्येक स्त्रीमध्ये ते जर कलागुण असेल तर आपण त्याला जोपासायला पाहिजे. आपण स्वतःला पण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे, तेवढं आपण इतरांना देतो, परिवाराला देतो, फॅमिलीला देतो आणि समाजाला देतो आणि मुलांना सुद्धा देतो. कोणी 60चे आहेत, कोणी 50चे आहेत, कोणी 40चे आहेत. प्रत्येक वयोगटामधल्या आपल्या स्वानंद सख्या आहेत. त्यामुळे प्रत्येक सख्यांना माझी एक विनंती आहे, काकूंना विनंती आहे, मावशींना विनंती आहे की आपल्याला जे आवडेल ते आपण केलंच पाहिजे आणि आपल्याला जे मनाला वाटेल आपण आपल्या मनाला प्रेफरन्स दिलाच पाहिजे. आपण छान दिसलंच पाहिजे, आपण पार्लरची एखादी विजिट केलीच पाहिजे, आपण योगा प्राणायाम केलाच पाहिजे, आपण फिरायला गेलोच पाहिजे आणि आपल्या मनाला आनंद वाटेल अशी आपण पुस्तकही वाचली पाहिजे, छान छान मोबाईलवरचे व्हिडिओ पण बघितले पाहिजे. त्यामुळे खूप खूप हे आयुष्य महिलांसाठी एक चॅलेंजिंग असतं, फ्लेक्झिबल असतं आणि आपण जसं वळू तसं ते वळणार असतं. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि जाता जाता फक्त 4 पंक्ती समर्पित करते प्रत्येक नारी शक्तीच्या स्वाभिमानासाठी. अगर तुम भी नहीं हमसे तो हम भी नहीं तुमसे. कधी कधी जगत असताना असं होतं, घरामध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, समाजामध्ये आपल्याला कोणीतरी संकटाला कधी घाबरायचं नसतं, त्याला सामोरं जायचं असतं, कोणी पाय ओढले म्हणून थांबायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. तेव्हा या ओळी समर्पित करते, कधी डगमगायचं नाही, आपल्या स्वाभिमानाला तेवढाच महत्व द्यायचा. अगर तुम भी नहीं हमसे तो हम भी नहीं तुमसे. ऐसे ही हुनर होनी चाहिए. कोई शिकवा नहीं तुमसे, कोई गम भी नहीं तुमसे. आगे सुनिएगा, हर एक नारी शक्ति. हुनर से अपने कद को खुद बढ़ाना जानते हैं हम, ज्यादा तो नहीं तुमसे मगर कम भी नहीं हमसे, ज्यादा तो नहीं तुमसे मगर कम भी नहीं हमसे. क्योंकि
मोहब्बत एक एहसासों की पावन कहानी है। कभी कबीरा दीवाना था, कभी मीरा दीवानी है। यहाँ हम समाज में जीते हैं, घर में जीते हैं। यहाँ सब लोग कहते हैं तेरी आंखों में आंसू है। अगर हर एक नारी समझे तो यहाँ सब लोग कहते हैं तेरी आंखों में आंसू है। तू समझे तो मोती है, ना समझे तो पानी है। तू समझे तो मोती है, ना समझे तो पानी है। खूब खूब शुभेच्छा तुम्हारा। हमें बहुत लोग मिलते हैं। हम जब प्रोफेशनल वुमेन से पहले एक कन्या रहते हैं, कन्या के बाद एक 18-19 में एक टीनेजर्स हम बन जाते हैं 14 के बाद। फिर इसके बाद कोई तो भी हमारी जिंदगी में आता है। उसके बाद हम प्रोफेशनल करियर वुमन बनते हैं, एक माँ बनते हैं, पत्नी बनते हैं, एक आगे जाके इस तरह से सास बनते हैं, पोते पोतियों को खिलाते हैं। यानी एक कन्या से एक महिला तक हुआ जो प्रवास है, एक प्रयास है। इस प्रयास के दौरान मैं सिर्फ कहना चाहती हूँ, मैं अपने गीत गजलों से उसे पैगाम करता हूँ। उसी की दी हुई दौलत उसी के नाम करता हूँ। हवा का काम है चलना, दिए का काम है जलना। हम देखते हैं कि हर एक महिला हमेशा परिवार में जलती रहती है। मुलगा म्हणाला आईला की दिव्याची वाढव, मला अभ्यास करायचा आहे। तोच मुलाचे बाबा म्हणाले की दिव्याची वात कमी कर, मला झोपायचंय। ती आई बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी करत राहिली, वाढवत राहिली आणि त्या वातीसारखी बाप लेकांच्या मध्ये ती जळत राहिली। ती आई आणि त्या आईसाठी, त्या मातेसाठी, त्या महिलासाठी, त्या जननीसाठी, त्या सीतामाईसाठी मी सांगू इच्छिते, हवा का काम है चलना, दिए का काम है जलना। वो अपना काम करती है, मैं अपना काम करता हूँ। वो अपना काम करती है, मैं अपना काम करता हूँ। हम जब आगे जाते हैं, जब आगे बढ़ते हैं, तो हमारे आजू बाजू में स्पेशली एक वुमेन्स एम्पावरमेंट के लिए ऐसे कई लोग होते हैं। अब हमारे पास बहुत इंस्टीट्यूट्स है, उस इंस्टीट्यूट में बहुत महिलाएं सीखती है। कोई टीचर ट्रेनिंग सीखता है, कोई फैशन डिजाइनिंग सीखता है, कोई पार्लर सीखता है। एक बात तो बहुत मन को एक भाती है, जब तक एक महिला खुद के पैर के ऊपर खड़ी नहीं होती है, यानी उसका आर्थिक सक्षमीकरण नहीं होता है, उतना समाज उसको एक्सेप्ट नहीं करता एज अ समथिंग यू आर इम्पोर्टेंट पर्सन, कि आप कुछ तो भी कर सकती है। बाकी पूरे जैसे आदिशक्ति आदि माता है, उसके ऊपर तो पूरी दुनिया चलती है। लेकिन ये मैंने देखा है कि मेरे पास झाड़ू पोछा करने वाली भी औरत आती है तो उसको लगता है नहीं मैंने कुछ तो भी कमाना चाहिए, तो इट्स नीड फॉर हर, वो उसकी जरूरत है। लेकिन जब हायर एजुकेटेड महिला भी आती है कि नहीं हमें भी करना है, मैम हमें शादी होके बहुत साल हो गए, शादी होके बच्चे हो गए, सब हो गए, परिवार के लिए सब कुछ किया, लेकिन कभी ऐसा लगता है अब मैं खुद के लिए मैं खुद के लिए कुछ करूं। म्हणतात का मी गवत आहे, कांबळे तरी वाढणार आहे, मी पाणी आहे, झोपले तरी वाहणार आहे, मी वीज आहे, कोंडली तरी कडाडणार आहे, आणि मी महिला आहे, मला पण काहीतरी आत्मसन्मान आहे, काही झालं तरी माझ्यासाठी मी जगणार आहे आणि जगतच मी राहणार आहे। आणि अशा जेव्हा महिला काहीतरी करण्याची मुभा असते, तेव्हा आजूबाजूचं जे जग असतं ते कुठेतरी पाय ओढायला थांबलेलं असतं। कानों तक नहीं पहुँचे वही अल्फाज मत होना, जिसे दिल जान ना पाए कभी वो राज मत होना। है मुमकिन अगर
गलतियों का ही गलतियों से ही टकराना, मुझे तुम कुछ भी कह लेना मगर नाराज मत होना। ऐसे सुंदर ऐसे सफ़र में ये रिश्तों के बीच में जब कड़वाहट आती है तो उसको किस तरह से हटाया जा सकता है, किस तरह से मन का मन से मिलन किया जा सकता है, ये बहुत कुछ सिखाती है पंक्तियाँ। मराठी में कहावत है दोस्तों की मन कशा कशाचं मिश्रण, साऱ्या भावनांचं संमिश्रण, क्षणात असतं क्षणात रुजतं, निमिषात बदलतं हे मन। कधी कधी मनात चालते प्रचंड खळबळ, कसले कसले ताणतणाव, जाणवत राहतं दडपण, त्यातूनच होतं रोगाला स्नेहभर आमंत्रण। तर हे असं आपलं मन, आणि हे मन खुश ठेवण्यासाठी हा निसर्ग साक्षीला असतो, हे मन खुश ठेवण्यासाठी हा निसर्ग आपल्या सोबतीला असतो, आणि हे मन सुखी ठेवण्यासाठी हा ईश्वर निसर्गाच्या रूपाने आपल्याला सदैव भेटत असतो। सही में सबसे बड़ी चीज़ तो इंसानियत होती है, क्योंकि कहते हैं जहाँ पर सच दया सम्मान और ईमान होता है वही जाके वो अल्लाह और वो भगवान होता है। अगर तूने निकाला है किसी के पाँव का कांटा तो ये तय है तेरे दिल में कहीं इंसान होता है। तो सही में इंसानियत सबसे बड़ी चीज़ है, लेकिन उस इंसानियत को पावन करने के लिए, उस इंसानियत के मन को जागृति देने के लिए भगवान होते हैं, वो ईश्वर होता है, वो अल्लाह होता है, वो सबका मालिक एक होता है।